वर्षातून एकदा हे लाडू खाल्ले की वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. मेथीचे लाडू अजिबातही कडू न होता आज आपण बनवलेले आहेत आणि मेथीचे लाडू बनवणे ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. त्याला आपण अगदी नवी जोड दिली, ते म्हणजे मेथी न भाजता. आज आपण हे लाडू अजिबातही कडू न होता बनवलेले आहेत. विशेष म्हणजे या लाडवामध्ये आपण मोरिंगा पावडर वापरलेली आहे. मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पाल्याची पावडर. त्यामुळे वजन कमी करणे, निरोगी त्वचा आणि एकूणच आरोग्याचा विचार केला तर मोरिंगा पावडर हे एक नैसर्गिक उपाय आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो किंवा मग पचनसंस्था सुधारणे असो, मोरिंगा पावडरचे अनगिनत असे फायदे स्त्री आणि पुरुषांना सर्वांनाच मिळतात. सोबतच आपण याच्यामध्ये अश्वगंधा पावडर वापरलेल्या आहेत. जसे की ताण कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, झोप सुधारणे आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा अश्वगंधा पावडर हे फायद्याची असते. सोबतच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी, ती गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. तसंच स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळे अश्वगंधा पावडर नुसतं पुरुषांच्याच फायद्याची असं काही नाही. ते स्त्री, पुरुष, मुलं, वयोवृद्ध सर्वच जण खाऊ शकतात. त्याचे अनगिनत असे फायदे आहेत. लाडवामध्ये घातल्याने काय होते, आपसुकच ते खाल्ल्या जाते. तसं तर एक एक करून ह्या पावडर जर खातो म्हटलं तर ते शक्य नाहीये. म्हणून आपण सर्वांचं मिश्रण करून आज हे गुणयुक्त लाडू बनवलेले आहेत. तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आदल्या रात्री मेथी भिजवावी लागेल. आता मेथी भिजवताना ती कधीच भाजायची नाही. मेथी दाणे इथे आपण 100 ग्राम वापरलेले आहेत. वाटीने मोजाल तर 1 वाटी भरून घ्यायची. कमी करू नका. वाढवलं तर चालेल पण कमी करू नका. कारण काही जण काय करतात, नुसतं नावाला मेथी घालतात आणि आम्ही मेथीचे लाडू बनवले बघा कडू नाही झाले असं म्हणून ढिंडवरा पिटतात. पण तसं करायचं नाही. आपल्याला मेथीचे सर्व गुण मिळाले पाहिजेत. म्हणून इथे आपण छान अशी मेथी मिक्सरला फिरून घेतली. शक्य होईल त्याची बारीक पावडर तयार केली आणि त्याला तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं. मेथी भाजायची नाही. कच्चीच मेथी मिक्सरला बारीक करायची आणि रात्रभर तुपामध्ये भिजत घालावी. काही जण दुधामध्ये भिजत घालतात, पण त्यामुळे लाडू लवकर खराब व्हायची शक्यता असते. म्हणून दुधामध्ये न घालता तुपामध्ये घालावी, म्हणजे लाडूचं सेल्फ लाईफ सुद्धा वाढेल आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो तुपामध्ये निघून जाईल. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय, तूप घालून घेतलं कढईमध्ये. 200 ग्रामच्या आसपास मी इथे बदाम घेतले आणि सारख्याच प्रमाणात काजू घेतलेला आहे. आता ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही याच्यामध्ये अक्रोड वापरू शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर मनुका वापरू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे जरूर घालू शकता. काजू बदाम तर घालाच आणि तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणेसुद्धा घालू शकतात. शेंगदाणे घालून लाडूसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. प्रोटीनयुक्त लाडू. त्याच्यामध्ये आपण फुटाण्याचा वापर केलेला आहे. ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्कीच पाहू शकता. स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असे लाडू बनून तयार झाले होते बघा ते. याच्यामध्ये आता आपण पाऊण वाटी घातलेला आहे मेलन सीड्स आणि पाऊण वाटीच घालूयात पंपकिन सीड्स. म्हणजे खरबुजाच्या बिया आणि टरबुजाच्या बिया आणि आपल्या भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्समध्ये मनाची एकाग्रता वाढवणे, डोळ्याची आरोग्य सुधारणे, सोबतच मेंदूला चंचलता आणणे असे खूप सारे फायदे याच्यामुळे मिळतात. म्हणून सीड्स जरूर वापरा. जसं तुम्ही याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बियासुद्धा घालू शकता. आता बघा छान असे आपण भाजून घेतले, काढून घेऊयात. आता उरलेल्या तुपामध्ये आपण 2 वाट्या भरून कणिक भाजून घेत आहे. कुठली एखादी वाटी सेट करा. आता तुम्हाला जर वाटीचं प्रमाण लागत असेल तर सुरुवातीपासून 1 वाटी सेट करा. ज्या वाटीने आपण मेथीदाणा मोजला ना, त्याच वाटीने संपूर्ण साहित्य घ्यावं. तूप मात्र याच्यामध्ये आपण 100 ग्रामपेक्षाही जास्त वापरलेला आहे अंदाजे. कारण हिवाळ्यामध्ये तूप खाणं आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांना आजकाल काय झालेलं आहे, सांधेदुखी, हड्ड्यांमध्ये कडकडसा आवाज येणे, उठता बसता टोंगळांमध्ये कड निघणे, कंबरदुखी, अशक्तपणा, थकल्यासारखं वाटणं, स्किन रुक्ष आणि ड्राय होणं हे अगदी आम झालेलं आहे. म्हणजे
100पैकी 90 जण तर म्हणतात माझी कंबर दुखते. आजकाल तर असं झालंय की लहान मुलंसुद्धा म्हणून राहिले. म्हणून तुपाचा वापर जरूर करा. स्पेशली हिवाळ्यामध्ये तरी तूप खा. आता आपण याच्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे खसखस, 2 चमचे हळद आणि रात्रभर भिजत घातलेली मेथी. आता हे सर्व आपल्याला या कणकेसोबत भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि याच्यासोबतच घालून घेऊयात आपण इथे 200 ग्रामच घातलेला आहे खोबरा खीस. आता खोबरा खीस तुम्ही हलकासा कमी जास्त नक्कीच करू शकता. इथे जो बारीकवाला डेसिकेटेड कोकोनट येते ना तो मी वापरला. पण तुम्हाला जर शक्य असेल ना तर घरी खोबरं आणा, किसणीवरती किसा आणि ते याच्यामध्ये वापरा. ते खूप छान राहील बघा. असं छान परतून घेऊयात. कारण हे जिन्नस आपल्याला मिक्सरला दळायचं नाहीये म्हणून आपण हे छान असं आता या कणकेसोबत भाजून घेऊयात. कणिक जेवढी छान भाजाल ना तेवढं कोणाच्या लक्षातही येणार नाही की लाडवामध्ये आपण कुठलं पीठ वापरलं आहे का. बघू शकता छान आता इथे आपण हे भाजून घेत आहे. शेवटी घालायचं बघा मेथीदाणा. कणिक छान अशी भाजत आली की नंतर मग त्याच्यावरती खसखस घालायचं. हळद मात्र जरूर घाला. कारण हळद हे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतं. त्यामुळे हळद जरूर घाला की त्वचेचे विकार असोत, पोटाचा विकार असोत, हळदीने लाभदायकच फायदे होतात. मी इथे 2 चमचे घातले. तुम्ही प्रमाण वाढवलं तरी चालेल बघा हळदीचं. उग्रपणा येऊ नये, त्याचा वास येऊ नये म्हणून आपण ती भाजून सुद्धा घेत आहे. खूप आरोग्यदायी आणि गुणयुक्त असे लाडू आपले बनून तयार होत आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती सर्व जिन्नस आपण भाजतोय, पाहू शकता तुम्ही. आणि आता जसं आपण भाजतोय ना तसं याच्यामध्ये आपण जे तूप घातलंय ना ती छान असं सुटायला सुरुवात होते. काजू बदाम काही आपण इथे सीड्स वापरले होते ते आता मिक्सरला दळून घेऊयात. त्याच्यासोबतच 8-10 इलायची आणि थोडंसं जायफळ मी बारीक केलं. कणिक आता सर्व जिन्नस भाजून झालेला आहे. आता एका परातमध्ये काढून घेऊयात. परत त्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि आता या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर इथे मी 100 ग्राम डिंक वापरलेला आहे. तूप छान असं गरम झालं की डिंक तळून घ्यायचा. थंड तुपामध्ये डिंक तळू नका नाहीतर तो तळला जात नाही. वरून थोडासा काय फुलतो पण आतमध्ये तसाच राहतो. मग लाडू खाताना तो दाताला चिटकतो. म्हणून डिंक तळताना छान असा शांततेने तळा. पूर्णपणे आतपर्यंत तळला गेला पाहिजे याची दक्षता घ्या. आणि थोड्या बॅचमध्येच डिंक तळा म्हणजे तो छान असा तळला जातो. बघू शकता मस्तच. आता इथे काही जणांना डिंक मोठ्या साईजचा मिळतो, काहींना असा बारीक मिळतो. तर मोठ्या साईजचा असला तर थोडासा कुटून घ्या किंवा मग तुम्ही मिक्सरला थोडासा दळून घेतला, पावडर केली, नंतर ती भाजली तरी चालते. पण डिंक तळल्यानंतर मात्र मिक्सरला फिरवू नका. का तर पुढे सांगतेच. तोपर्यंत बघा आपण डिंक छान असा तळून घेतलेला आहे. बरेच जणांना हिवाळ्यामध्ये मायग्रेनचा त्रास होतो, शरीराला थकवा येते, एक आळस येतो की काम करायची इच्छा होत नाही किंवा मग सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणात हे तर हमखास असतं. अर्ध डोकं दुखणे, चक्कर सारखं येणे, हिवाळ्यामध्ये स्पेशली हे विकार तोंड वर करतात. त्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा बनवा आणि मोजून जरी तुम्ही बनवले ना, 21 दिवस जर तुम्ही हे खाल्ले ना तरीही वर्षभर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही हे मात्र नक्की. पाहू शकता दुसरी बॅच सुद्धा आपण आता डिंकाची इथे तळून घेत आहे. चला या पद्धतीने संपूर्ण डिंक आपण तळून घेतला. आता सर्व जिन्नस एकत्र करूयात. जे आपण काजू बदाम आणि बाकीचं दळून घेतलं होतं ती पूड सुद्धा आपण याच्यामध्ये घातली आणि जो डिंक तळून घेतलाय तो आपण आता याच्यामध्ये तसाच घालायचा आहे. जसं मी आधी सांगितलं डिंक तळल्यानंतर मिक्सरला फिरवू नका नाहीतर काय होते तो मिक्सरच्या भांड्याला चिटकतो खूप जास्त अशी बारीक त्याची पेस्टच तयार होते. कारण तुपामध्ये तळलेलं आहे आणि याने भरभरून असं तूप ऑब्झर्व केलेलं असतं. म्हणून याला असं थोडंसं कुटून घ्या. छान तळलाय त्यामुळे मोठा जरी राहिला तरी लाडू खाताना छानच लागेल. म्हणून त्याला पावडर करू नका. आता दरदरसं फक्त हलकंसं आपण हे असं कुटून घेतलं म्हणजे अगदीच मोठा दाणा असेल तर तो फक्त निघून येईल. बस इतपत. आता आपण याच्यावरती घालूयात गोडासाठी 1 वाटी किंवा मग 2 वाटी गुळाची पावडर.
आता गुळाची पावडर तुम्ही 1 वाटी घाला, 2 वाटी घाला, 2.5 वाटी घाला, तुमच्या आवडीनुसार. गुळाची पावडरच घाला. साखरेऐवजी गुळ कधीही चांगला असतो. गुळाचे अनगिनत असे फायदे असतात, त्यामुळे आपल्याला लोह मिळतं. सोबतच साखरेपेक्षा तो आरोग्यासाठी चांगलाच असतो. म्हणून या लाडवामध्ये शक्य होईल तर गुळाची पावडर किंवा गुळच वापरा. आता इथे बघा, हे आपण आता मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण घालतोय मोरिंगा पावडर, म्हणजेच आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात की नाही, आपण ज्याची भाजी बनवतो त्याच झाडाचा पालाचा पावडर आहे हा. त्याच्या पानांची पावडर केलेली असते बघा. आता तुमच्या दारात जर शेवग्याचं झाड असेल, तुम्हाला जर फ्रेश शेवग्याचे पानं मिळत असतील तर ते घरी आणा, पंख्याखाली सुकवा. उन्हात सुकवू नका, पंख्याच्या खाली सुकवायचं आणि ती पावडर याच्यामध्ये वापरू शकता. नसेल जमत तर ऑनलाईनसुद्धा मिळतं, ऑफलाईनसुद्धा मिळतं. 4 चमचे आपण याच्यामध्ये मोरिंगा पावडर घातलेली आहे. आता अश्वगंधा पावडर घालूयात. बघू शकता, अश्वगंधा पावडर पुरुष आणि महिला दोघांसाठीही अधिक फायदेशीर आहेत. ती चिंता आणि ताण कमी करतं. विशेष म्हणजे या पिढीला लागलेला महारोग आहे तो म्हणजे अति चिंता करणे आणि अति ताण घेणे. काम कमी आणि ताण जास्त घेतो आजकालची पिढी. मी पण त्याच्यातच येते. मी स्वतःला वावगं ठरवत नाही, पण त्याला आपण कुठंतरी आळा घालू शकतो किंवा नैसर्गिकरित्या ते कमी करू शकतो. म्हणून अश्वगंधा पावडरचा वापर जरूर करा. भरपूर आणि अनगिनत असे फायदे आहेत. तुम्ही नक्कीच गुगल करू शकता. वरतून अर्धी वाटी तूप मी परत गरम केलं आणि याच्यामध्ये घातलं. आता या स्टेजला तूप घालणं ऑप्शनल आहे, पण जसं मी सुरुवातीला सांगितलं, प्रमाणामध्ये तूप खाणे कधीही आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि हे लाडू आपण वरचेवर बनवत नाही. वर्षातून एकदा किंवा फार 2दा, हिवाळ्यामध्ये झाले तर 2दा, नाहीतर एकचदा बनवल्या जातात सरासरी. मग या लाडवामध्ये भरभरून तूप घाला, त्याचे फायदेच तुम्हाला होतील. बघा, आता छान असा लाडू वळून घ्या. पाहू शकता, अजिबातही आपण याच्यामध्ये पाक केला नाही तरीही लाडू किती छान असा वळला गेलेला आहे. मस्तच. तर आता आपण संपूर्ण लाडू इथे तयार करून घेऊयात. आता लहान आकार, मोठा आकार, मीडियम साईज ते तुमच्या आवडीनं करा. मी मीडियम साईजमध्येच लाडू बनवले, म्हणजे एक लाडू सकाळी घेतला की दिवसभर आपल्याला फ्रेश, ताजंतवानं आणि याचे अनगिनत असे फायदे आपल्या शरीराला मिळतातच. हे लाडू लहान मुलांपासनं अतिवयोवृद्ध व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात. दिवसाला एकच लाडू खावा. त्याच्यावरती जर शक्य असेल तर कोमट दूध घ्या. सकाळी उठल्या उपाशीपोटी लाडू खायचा, त्याच्यावरती कोमट दूध घ्यावं. तर हिवाळ्याची आरोग्याची चाबीच तुम्हाला आज मिळालेली आहे या लाडवाच्या रूपामध्ये. तर हे लाडू या हिवाळ्यामध्ये जरूर बनवा. बनवायला किती सोपे आहेत तुम्ही बघितलंच. एकदा बनवले की 1-2 महिने खराब होत नाहीत, त्यापेक्षा जास्त चालतात, पण जास्त प्रमाणात बनवू नका. तुम्ही एका वर्षात फक्त 21 दिवस खा. 21 दिवस नसेल तुम्हाला जमत 7 दिवस तरी जरूर खा. कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या 7 दिवस किंवा 21 दिवस जो प्रयोग केला जातो त्याचे आपल्या शरीराला खूप जास्त फायदे होतात. तर नक्कीच तुम्ही हे कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. लाडू बनवल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि रेसिपी जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.